गौरीला नवीन ऑफिसमध्ये रुजू होऊन 2 महिने झाले होते. तिचे काम पाहून महिन्याभरातच तिला प्रमोशन मिळाले. सदैव हसतमुख चेहरा आणि दिसायला सुंदर असल्याने अल्पावधीतच ती सर्वाची आवडती बनली. घरी तिचे आई वडील आणि लहान भाऊ एवढे जण होते. पण काही दिवसांपासून ती बेचैन होती. नेहमीप्रमाणे आज ती ऑफिसमध्ये आली. तिची नजर कोणाला तरी शोधत होती. ज्याला शोधत होती तो आला. त्याला पाहून तिने मान खाली घातली. तो पुढे गेल्यावर लगेच त्याला पाहू लागली. तो तिच्याच ऑफिसमध्ये काम करणारा तिचा सिनियर होता. नुकताच गावातून शहरात आलेला. त्याचं नाव अतिश होतं. व्यायाम करून कमवलेलं शरीर, अतिशय देखणा, उंच पुरा आणि मनमिळाऊ स्वभाव होता. समोरच्याला सहजच आपलंसं करणारं बोलणं होतं. चेहरा सदैव हसतमुख असायचा. कधी कधी तो तासनतास फोनवर बोलत बसायचा. त्याने जेव्हा पहिल्यांदा गौरीला पाहिले तेव्हा तो तिला पाहतच राहिला. दोघांची केबिन समोरासमोर होती. तिचा सिनियर असल्याने कामानिमित्त एकमेकांशी बोलावे लागत होते. हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मग एकत्र फिरणे, सिनेमाला जाणे असे प्रकार होऊ लागले. त्याच्या घरी तो एकटा होता. त्याची आई आणि लहान भाऊ गावी राहत होते. तो रोज आईशी फोनवर बोलायचा. आईवर त्याचे खूप प्रेम होते. लवकरच तो तिला आणि भावाला शहरात घेऊन येणार होता. त्याला लहान मुलं खूप आवडायची. तो नेहमी ऑफिसमधील महिलांच्या मुलांसाठी असलेल्या पाळणाघरात कॅडबरी घेऊन जायचा. त्याने गौरीला लग्नाबद्दल विचारल्यावर तिनेही होकार दिला. तिने त्याच्याबद्दल घरी आईवडिलांना सांगितले. त्यांनाही त्याच्या स्वभावामुळे तो आवडला. त्याचे गौरीच्या घरी येणे जाणे वाढले. तिचे शेजारीही त्याच्या चांगलेच ओळखीचे झाले. लवकरच एका शुभमुहूर्तावर लग्न करण्याचे ठरले. सगळे व्यवस्थित चालले होते. एक दिवस अचानक ऑफिसच्या पाळणाघरातून मानेबाईंचा लहान मुलगा गायब झाला. त्याचा खूप शोध घेतला पण सापडला नाही. सगळे ऑफिसमधील कर्मचारी त्याला शोधू लागले. पोलीस सर्वांची कसून चौकशी करत होते. मानेबाईंची अवस्था रडून रडून वाईट झाली होती. यामुळे अतिश खूप टेन्शनमध्ये आला. तो कुणाशी जास्त बोलेनासा झाला आणि तसाही तो खूप हळवा होता. गौरीला हे माहीत होतं. तो पोलिसांना सर्व प्रकारची मदत करत होता. पण महिना झाला तरी तो सापडला नाही. अतिश घरी जाऊन मानेबाईंना धीर देत होता आणि अशातच गौरी राहत असलेल्या शेजारच्या घरातून एक लहान मुलगा गायब झाला. हा अपहरणाचा प्रकार नव्हता. जर अपहरण असते तर खंडणीसाठी फोन आला असता. पण तसे घडले नाही. हा काहीतरी वेगळाच प्रकार होता. पोलीस यंत्रणा तपास करीत होती पण त्यांच्या हाती काही सुगावा लागत नव्हता. एक दिवस अतिश गौरीच्या घरी तिच्या लहान भावासोबत खेळत होता. गौरी आणि तिची आई स्वयंपाक करीत होती. तेवढा एक कुबट वास घरात पसरला आणि जोरात रडण्याचा आवाज आला. तिचा भाऊ रडत रडत किचनमध्ये आला आणि आईच्या मागे लपला. अरे किती भीतोस, त्याच्या मागे येत अतिश म्हणाला. गौरी म्हणाली, काय झालं? अतिश म्हणाला, काही नाही, सहजच एक भूताची गोष्ट सांगितली आणि तो घाबरला. यावर दोघीही हसू लागल्या. पण तिचा भाऊ त्याच्याजवळ जात नव्हता. दोघींनी स्वयंपाक करून त्याला जेवायला वाढले. जेवण करताना त्याला आईचा फोन आला. जेवण करता करता तो आईशी बोलू लागला. जेवण झाल्यावर तो हात धुवायला बाथरूममध्ये गेला. गौरीने सहज त्याचा मोबाईल घेतला तर ती हादरलीच, कारण त्यात सिम कार्डच नव्हते. सिम कार्ड नाही तर हा कुणाशी बोलत होता? अतिश बाहेर आला. तिने मोबाईल साईडला ठेवला. तो जाऊ लागला. त्याला सोडायला गौरी त्याच्या बाईकपर्यंत गेली. तिथे एक लहान मुलगा खेळत होता. त्याचे आई वडील साईडलाच बसलेले होते. किती गोड मुलगा आहे असे म्हणत तो त्या मुलाजवळ गेला, कारण त्याला लहान मुलं खूप आवडायची. त्याने त्याला उचलले तसे ते मूल जोरात रडू लागले. त्याचे आई वडील पळत आले. त्याला अतिशकडून घेतलं पण मूल काही रडायचं थांबत नव्हतं. गौरी हे सगळं बघत होती. तो बाईकजवळ आला. किती छान हसत होता ना तो मुलगा. मला अशी मुलं नाही आवडत. नाही आवडत म्हणजे? हो, नाही आवडत. तो मानेबाईंचा, तुमच्या शेजारचा तो मुलगा आणि तुझा भाऊ, किती हसतात ही मुलं, शी. हे बोलत असताना तो अडखळत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. डोळे लाल झाले. तो नेहमीसारखा वाटत नव्हता.
गौरी घाबरली. बाईकला किक मारून तो निघून गेला. गौरी पळतच घरात आली. अजूनही तो कोबट वास येतच होता. गौरी तिच्या भावाजवळ गेली आणि विचारले, तू का रडत होतास? अतिश काकाने ना त्याच्या आईचा आणि भावाचा फोटो दाखविला, तिचा भाऊ म्हणाला. मग? ते जिथे उभे होते ना त्या भिंतीवरच त्यांचा हार घातलेला फोटो होता. ते खूप काळे होते, त्यांना डोळे नव्हते. ते दोघेही मला बोलावत होते. त्याच्या आईचा आणि भावाचा ना. त्याची आई आणि भावाचं काय? त्याच्या आई आणि भावाचा हात मोबाईलच्या बाहेर आला. त्यांनी मला पकडले आणि माझ्या हाताला चटका बसला. मला घेऊन जाणार आता. तो रडू लागला. त्याने हात दाखविला तर हातावर काळे चट्टे होते. तो बसलेल्या ठिकाणी काहीतरी काळसर पडले होते. नीट पाहिल्यावर समजले की ते कुजलेलं मांस होतं. बापरे, आई या जगात नाही तर हा कुणाशी बोलतो? गायब झालेल्या मानेबाईंच्या आणि शेजारच्या लहान मुलाला हा वारंवार भेटायचा. तिला आठवले त्याच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड पण नव्हते. मानेबाईंचा आणि शेजारचा मुलगा गायब होण्यामध्ये याचाच तर हात नसेल. तिच्या लहान भावाच्या हातावरचे काळे चट्टे, फरशीवर पडलेले कुजलेले मांस काहीतरी अमानवीय प्रकारची जाणीव करून देत होते. तसे काही असेल तर त्याच्याशी लग्न करण्याचा विचार सोडून द्यायला हवा. अगोदर त्या 2 मुलांच्या गायब होण्यामागे याचा काही संबंध आहे का हे शोधले पाहिजे. तिला अतिशचे घर माहीत नव्हते. तिने त्याला घराबद्दल कधीही विचारले नव्हते. गौरीने तिचा चुलत भाऊ विकासला फोन केला. त्याला सगळी घटना सांगितली. विकासने तिला धीर दिला. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेली. अतिश नेहमीप्रमाणे आला आणि गौरी त्याच्यावर लक्ष ठेवून होती. तो मोबाईलवर बोलत होता. बराच वेळ त्याने इशाऱ्याने तिला आत बोलवले. ती आत गेली. आईचा फोन होता. बस मी आलोच असं म्हणत तो बाहेर गेला. तिने त्याचा मोबाईल पाहिला तर तो बंद होता. क्षणभर ती घाबरली. तिच्या घशाला कोरड पडली. केबिन बाहेर गेल्यावर पाण्याचा अख्खा ग्लास घशाखाली उतरवला. तिने विकासला फोन लावला. तो ऑफिस बाहेरच होता. आज ती अतिशला न सांगताच नेहमीप्रमाणे लवकर घरी निघाली. आता तिला अतिशची भीती वाटत होती. तो नक्की कोण आहे हे तिला जाणून घ्यायचे होते. विकास बाहेर बाईक समोर उभा होता. तो तिच्याजवळ आला. तू घरी जा, मी त्याच्या मागे जातो. त्याचा फोटो तेवढा दाखव मला. तिने अतिशचा फोटो दाखवला. ती घरी जायला निघाली. इकडे ऑफिस सुटल्यावर अतिश बाहेर आला. बोटाने चावी फिरवत गाडीत जाऊन बसला. विकास काही अंतर ठेवून त्याच्या मागे निघाला. अतिश शहराच्या मध्यवस्तीत आला. एका ठिकाणी थांबून त्याने मांस खरेदी केले. पुढे एका जुनाट बंगल्यासमोर त्याने गाडी थांबवली. विकास दबक्या पावलात खिडकीबाहेर उभा राहिला. आतमध्ये पिवळ्या दिव्याचा मंद प्रकाश पसरलेला होता. सर्व सामान पांढऱ्या कपड्याने झाकले होते, तर काही अस्ताव्यस्त पडले होते. खाली फरशीवर बराच पसारा पडला होता. चित्रविचित्र आकाराच्या बाहुल्या खुर्चीवर, टेबलावर ठेवलेल्या होत्या. अतिश तिथेच भिंतीकडे पाहत एकटाच बडबड करत होता. मध्येच जोरात हसत होता. त्याच्यासमोर तर कोणीच नव्हते. एका हातात पिशवीतले कच्चे मांस पकडले होते. ते कच्चे मांस तो बकाबका खात होता. तो मध्येच हसायचा, डोके खाजवायचा. एका कोपऱ्यातून रडण्याचा आवाज येत होता. विकासने तिकडे पाहिले तर 2 लहान मुलांना बांधून ठेवले होते. भुकेने त्यांचे चेहरे व्याकुळ झालेले होते. रडून रडून त्यांचे दोन्ही डोळे लाल झालेले होते. विकास बाहेर आला. बाईक स्टार्ट करून गौरीच्या घरी आला. ती त्याचीच वाट बघत होती. अगं, फुल सायको आहे तो. एकदम विकृत अशा मुलाला कसं पसंत केलंस तू? त्याने तिला घडलेला प्रकार आणि ती 2 मुलं त्याच्याजवळ असल्याचे सांगितले. हे ऐकून ती मटकन खाली बसली. तिला स्वप्नातही वाटले नव्हते की अतिश असा असेल. तिने स्वतःला सावरले. विकासला घेऊन पोलीस चौकीत आली. त्यांना अतिशबद्दल सगळे सांगितले. पोलिसांनी लगेचच एक टीम तयार केली आणि बंगल्याकडे निघाली. अतिशची गाडी बंगल्यात नव्हती. गेटलाही कुलूप होते. गेटचे आणि बंगल्याचे कुलूप तोडून पोलीस आत गेले. आतमध्ये उबट वास पसरला होता. फरशीवर खूप पसारा होता. जागोजागी ठेवलेल्या त्या बाहुल्या खूपच भयानक दिसत होत्या. पण विकासने सांगितल्याप्रमाणे ती 2 मुलं आत नव्हती. सगळा बंगला तपासून पाहिला पण कोणीच सापडले नाही. सिनियर इन्स्पेक्टर चिडले. इथे तर कोणीच नाही.
दिशाभूल केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई होऊ शकते. उद्या चौकीत या. पोलीस निघून गेले. तेवढ्यात गौरीचा फोन वाजला. तिची आई बोलत होती. खूप घाबरलेली तिने सांगितले की तिचा लहान भाऊ घरात नाहीये. दोघेही त्या बंगल्यातून बाहेर पडले. तिच्या घराबाहेर गर्दी झालेली होती. आतमध्ये तिची आई कोपऱ्यात बसून रडत होती. लोक तिला धीर देत होते. असेल इथेच कुठेतरी, सापडेल. मुलं गेलीच शोधायला. खूप शोधलं पण कुठेच सापडला नाही. शोधायला गेलेली एक एक मुलं परत येऊन सांगत होती. अतिश पण सापडत नाही आणि लहान भाऊ पण गायब झाला. तिने खूप वेळ विचार केल्यानंतर पोलिसात तक्रार देण्याचे ठरवले. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आणि स्पष्ट सांगितले की आम्ही आमच्या पद्धतीने तपास करू, तुम्ही मध्ये पडायचं नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर तिला समजले की अतिश रजा घेऊन गावाला गेला आहे. पण त्याचे गाव कोणते होते हे तिला माहीत नव्हते. ती त्याच्या केबिनमध्ये गेली आणि सगळी कपाटमध्ये काय सापडते का ते पाहू लागली. शेवटी तिला अतिशचा फोटो असलेले एक ओळखपत्र सापडले. त्याच्यावर त्याच्या गावचे नाव होते, काळ विहीर. तिने लगेच विकासला फोन लावला आणि गाडी घेऊन घरी यायला सांगितले. 2 दिवसांची रजा टाकून ती घरी आली. काही वेळात विकास पण त्याची 4 चाकी गाडी घेऊन घरी आला. दोघे काळ विहीर या गावाकडे निघाले. तिथे गेल्यावर तिचा भाऊ सापडणार होता. दिवस मावळत चालला होता. त्याचे गाव बरेच लांब होते. 3 ते 4 तास तरी लागणार होते. तिला भावाची आणि त्या 2 मुलांची काळजी वाटत होती. गाडीने वेग पकडला. हळूहळू दिवस मावळून गडद अंधार पसरला होता. कोठेही न थांबता गाडी पुढे जात होती. त्यांनी बराच प्रवास केला होता. दर 2 किमीला येणारी मानवी वस्ती मागे पडली होती. या नवीन भागात दोन्ही बाजूला दाट झाडं होती. त्यामधून जाणाऱ्या ओबडधोबड रस्त्यावरून त्यांची गाडी धावत होती. पुढे नदी आणि त्यावर बांधलेला एक पूल आला. तिथे एक बोर्ड लावला होता. त्यावर पुसट अक्षरात काळ विहीर असे लिहिले होते. पूल ओलांडल्यावर डाव्या बाजूला एक चिता जळत असलेले दिसले. गावात मोजकीच घरं होती. सगळे गाव शांत झोपले होते. यामध्ये अतिशचे घर कसं शोधायचे? गावात अंधार होता. तिथे काही अंतरावर त्यांना एक छोटे मंदिर दिसले. मंदिर मारुतीचे होते. आत प्रकाश होता. मंदिरात एक साधू डोळे मिटून समाधी अवस्थेत बसला होता. त्यांच्या आवाजाने त्याने डोळे उघडले. दोघेही हात जोडून त्याच्यासमोर उभे राहिले. त्याने दोघांना खाली बसायला सांगितले. गौरीने त्याला अतिशबद्दल विचारले. त्याचे नाव ऐकताच तो संतापला आणि त्याच्या कपाळावरची शीर ताठ झाली. तो माणूस नाही, जनावर आहे. त्याने आणि त्याच्या आईने सगळ्या गावाचे वाटोळे केले. दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. साधू त्यांना सविस्तरपणे सांगू लागला. खूप वर्षांपूर्वी या गावात एक बाई आणि तिची 2 मुले राहायला आली. ती बाई दिसायला अतिशय भयंकर होती. केस नेहमी मोकळे सोडलेले असायचे. गळ्यात रंगीबेरंगी माळा घातलेल्या असायच्या. ती रस्त्यावरून चालली तरी लोक घाबरायची. तिचे कोणाशीच पटत नव्हते. रोज रात्री ती 2 मुलांना घेऊन स्मशानात जायची. तिच्या लहान मुलाला बोलता येत नव्हते. मोठा मुलगा अतिश जरा विचित्रच होता. जरी तो सामान्य मुलासारखा वाटत असला तरी तो आतून तसा नव्हता. तो नेहमी एकटाच बडबडत बसायचा. त्याला लहान मुलं खूप आवडायची, पण लहान मुलं त्याला बघून घरातच पळत जायची. त्यांच्यामुळे गावातील वातावरण बिघडू लागले. शांत असणाऱ्या गावात रोज भांडणं होऊ लागली. गावकऱ्यांनी तिघांना गावाच्या बाहेर काढले, पण गावाच्या बाहेर एका रात्रीत त्यांनी घर बांधले. एके दिवशी गावातील एक लहान मूल गायब झाले. त्याला खूप शोधले पण काही सापडले नाही. एवढ्या लहान गावात ते हरवणे शक्यच नव्हते. नक्कीच कोणीतरी त्याला पळवले असणार. दिवस मावळून रात्र झाली. सगळ्यांना त्या बाईवर संशय होता, पण ती तिघे घरात नव्हते. एकाने तिघांना स्मशानाच्या दिशेने जाताना पाहिलं होतं. गावातील लोक हातात काट्या घेऊन तिकडे निघाले. त्यात मी पण होतो. स्मशानात तिघे बसलेले होते. बाजूलाच एका चितेवर निखारे धगधगत होते. नुकत्याच लग्न झालेल्या तरुण स्त्रीचे प्रेत त्यांनी उकरून काढले. तिच्या अंगाला लागलेली माती एका भांड्यात ठेवली. तिच्या कपाळावर कुंकू लावले. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या. अंगावर अत्तर शिंपडले. एखाद्या नववधूसारखे तिला सजवले. ती बाई डोळे बंद करून काहीतरी मंत्र म्हणू लागली.
त्यांच्यासमोर काळ्या बाहुल्या, टाचण्या टोचलेले लिंबू असे साहित्य होते. काही वेळाने झाडांवरील पानांची सळसळ चालू झाली. गावातील कुत्री एक सुरात ओरडू लागली. काही अंतरावरून गुरगुरण्याचा आवाज आला. कोणाच्या तरी पावलांचा आवाज स्पष्ट येत होता. कोणीतरी आले होते, पण डोळ्यांनी दिसत नव्हतं. आतिश एकटाच बडबडत होता. जे कोणी आले होते तो त्याला पाहू शकत होता. अंधारातून एक भयानक केसाळ आकृती बाहेर आली आणि तिघांसमोर येऊन उभी राहिली. ते स्मशानातील पिशाच्च होते. तिचे मंत्र पुटपुटणे चालूच होते. ते पिशाच्च त्या स्त्रीच्या प्रेतात घुसले आणि लगेच ते प्रेत उठून बसले. तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता. मान सरळ होती आणि अंगाची काही हालचाल नव्हती. वाऱ्यामुळे केस चेहऱ्यावर पसरले होते. त्या प्रेताने झटकन डोळे उघडले आणि एकटक मंत्र म्हणणाऱ्या बाईकडे पाहू लागले. तिच्या डोळ्यात फक्त पांढरी बुबुळे होती. तिने इशारा केला आणि आतिश झोपडीतून एक लहान मुलाला घेऊन आला. ते गावातील गायब झालेले मूल होते. त्याला त्या प्रेतासमोर बसवले. त्याच्या कपाळाला गुलाल लावला, गळ्यात हार घातला. ते मूल फारच घाबरले. इकडे आमचीही तीच अवस्था होती. पण हे सगळे काय हे मला समजले होते. स्मशानातील पिशाच्याला प्रसन्न करून त्याच्याकडून हवे ते काम करून घेण्यासाठी ती या मुलाचा बळी देणार होती. मी या विषयातील जाणकार असल्याने जर त्या पिशाच्याला बळी मिळाला नाही तर ते पिशाच्च त्या बाईचाच बळी घेणार होतं. मी माझी योजना लोकांना सांगितली, पण घाबरलेली लोक काही ऐकत नव्हती. शेवटी त्या मुलाचे वडील आणि मी पुढे झालो आणि मागे गावातील लोक दबकत आले. एवढी लोक पाहून तिघेही घाबरले. तिचे मंत्र पुटपुटणे बंद झाले. ते पिशाच्च तसे एकटक तिच्याकडे पाहत होते. झटकन त्या मुलाला उचलले आणि बाहेर आलो. हे सगळे इतक्या लवकर घडले की तिघे पाहतच राहिले. इकडे बळी मिळाला नाही म्हणून ते पिशाच्च मोठमोठ्यात गुरगुरत उभे राहिले आणि त्या बाईच्या दिशेने येऊ लागली. ती मागे मागे सरकू लागली. पिशाच्याने तिच्यावर झेप घेतली. हिंस्र श्वापदाप्रमाणे तिला फाडले. तिचा बळी घेतल्यावर पिशाच्च निघून गेले आणि ते प्रेत खाली कोसळले. साधूचं ते बोलणं दोघांना विचित्र वाटत होतं. पण अतिशसारखा विक्षिप्त मुलगा ऑफिसमध्ये एवढ्या मोठ्या पदावर असे कसे काम करू शकतो याचे तिला नवल वाटत होते. साधू पुढे सांगू लागला. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही स्मशानात गेलो तेव्हा त्या बाईचे प्रेत तिथं नव्हतं. आतिश गायब झाला होता. त्याचा लहान भाऊ गावात यायचा, पण लोक त्याला मारायची. नंतर तो पण यायचं बंद झाला. काही दिवसांनी घराजवळच तो मृत अवस्थेत सापडला. आतिश कुठे गेला असेल हा विचार सारखा माझ्या मनात यायचा. अशातच त्या घराबाहेर रात्रीचे कोणतरी लहान मुलासोबत फिरताना दिसते. घराच्या खिडकीत कोणीतरी बाई लहान मुलाला कडेवर घेऊन उभी असते अशा अफवा उठू लागल्या. त्या कितपत खऱ्या होत्या ते बघणाऱ्यांनाच माहीत. त्यामुळे त्या घराकडे जायला सगळीच लोक घाबरायची. अशीच काही वर्ष गेली. गावातील शाळेत मुलांना शिकवायला एक नवीन शिक्षक आला. अगदी तरुण, देखणा, उंचपुरा. गावात त्याची राहण्याची सोय केली. त्याला गावाबाहेरचे ते घर खूप आवडले होते. त्याला घराबद्दल सगळे सांगितले, पण एवढा शिकलेला असल्याने त्याने सगळं बोलणं हसण्यावर नेलं. तो तिकडे राहायला गेला. शाळेतली मुलं कधीकधी त्याच्याकडे अभ्यासाला जायची. गावात तो सगळ्यांना मदत करायचा. सगळे गाव त्याला सर म्हणून ओळखायचे. एका रविवारी सकाळी काही मुलं त्याच्याकडे गेली, पण रात्र झाली तरी परत आली नाही. गावातील दोघंजण त्या घराकडे गेली. घराचा दरवाजा बंद होता. आतून मुलांच्या रडण्याचा पाठोपाठ मोठ्याने हसण्याचा आवाज येत होता. खिडकीतून पाहिले तर सगळी मुले रडत होती. त्यांच्यासमोरच अर्धे शरीर झडलेली एक बाई बसली होती. तिच्या मांडीवर एक लहान मूल होतं. दोघं त्या मुलांकडे एकटक बघत होते. ते सर तिथे भिंतीकडे पाहून एकटेच बडबडत होते. मध्येच रडणाऱ्या मुलांकडे पाहत हसत होते. लोक गावात आली आणि घडलेला प्रकार सांगितला. ते सर दुसरे कोणी नसून आतिश आहे. ती बाई आणि तो मुलगा म्हणजे त्याची आई आणि भावाचे आत्मे आहेत हे समजायला मला वेळ नाही लागला. आम्ही सगळे हातात काटा घेऊन तिकडे निघालो, पण त्या घराबाहेरच ती मुलं बसलेली होती. त्यांच्या डोळ्यात भीती होती. ती काहीच बोलत नव्हती. तिथेच खिडकीत मुलाला कडेवर घेऊन ती बाई हसत उभी होती. त्यानंतर ती मुलं कोणाशीच बोलण्याशी झाली
घडलेल्या प्रकाराचा जबरदस्त धक्का त्यांना बसला होता. त्यानंतर अतिश कुठेतरी निघून गेला. कधी कधी तो गावात यायचा, पण लोक त्याला खूप घाबरायचे. मला माझा भाऊ सुखरूप मिळेल ना? तुम्हाला जर तुमचा भाऊ आणि ती 2 मुलं सुखरूप पाहिजे असतील तर मी सांगतो तसं करा. या गावातील लोक तुम्हाला मदत करणार नाहीत. माझे पण वय झाले, तेव्हा जे करायचंय ते तुम्हा दोघांनाच. साधूने दोघांना काहीतरी सांगितले. हे धाडस जर तुम्ही दाखवलं तर त्यांचा कायमचा बंदोबस्त होईल. पण घरातील त्याची आई आणि भावाच्या आत्मा यांनी त्रास दिला तर? साधूने दोघांच्या हातात एक धागा बांधला. त्यांची शक्ती फक्त घरापुरतीच आहे. जर ते घरच नाही राहिले तर ते पण काही नाही करणार. हा धागा हातात असेपर्यंत ते तुम्हाला काही करू शकणार नाही. लवकरच निघा, जायला वेळ लागेल. साधूला नमस्कार करून ते दोघे चालतच गावाबाहेर निघाले. गावाबाहेर काळा कुट्ट अंधार होता. रस्त्यावरील दगडांना ठेचकाळत ते पुढे चाललेले होते. बरेच दूर आल्यावर ते घर दिसू लागले. अंधारात ते खूपच भयानक वाटत होते. जवळ गेल्यावर घराच्या भिंती बाहेरून उखरलेल्या दिसल्या. एका गाडीचा हेडलाईटचा प्रकाश घराच्या दिशेने येताना दिसत होता. दोघेही लपून बसले. गाडी घराजवळ येऊन थांबली. त्यातून अतिश उतरला. त्याने गाडीची डिकी उघडली. त्यात ठेवलेल्या 3 मुलांना बाहेर काढले. त्यांच्या तोंडावर काळी पट्टी बांधली होती. गौरीचा लहान भाऊ सुद्धा त्यात होता. तिघांना घेऊन तो घरात गेला. काही वेळाने घराच्या छपरातून धूर निघू लागला. अतिशने काहीतरी पेटवले होते. घरात प्रकाश पसरलेला दिसत होता. त्यांनी खिडकीतून आत डोकावले. आतमध्ये एका कोपऱ्यात लहान मुलाला मांडीवर घेऊन ती बाई बसली होती. तिचे अर्धे शरीर झडलेले होते, तर दोन्ही डोळे अंधारात चमकत होते. समोरच अतिशचा भाऊ उभा होता. तिन्ही मुलं जमिनीवर बसलेली होती. अतिश त्याच्या भावाला सांगत होता, तू सांगितलेल्या मुलांना घेऊन आलो तुझ्यासोबत खेळायला. शहरात अतिशच्या घरी असणाऱ्या बाहुल्या इथेही होत्या. त्याचा भाऊ बेसूरपणे हसू लागला आणि त्या मुलांकडे येऊ लागला. तशी ती 3ही मुलं जोरात रडू लागली. गौरीला तिच्या भावाची आणि त्या मुलांची काळजी वाटू लागली. साधूने सांगितलेलं सगळं विसरली. दरवाजा उघडून दोघं आत आली. अतिशने चमकून तिच्याकडे पाहिलं. त्याने भावाला इशारा केला. तो परत त्या बाईच्या मांडीवर जाऊन बसला. अतिश म्हणाला, शेवटी तू इथे आलीस. गौरी म्हणाली, या मुलांना सोडून दे. मग माझं एक काम करावं लागेल. अतिश म्हणाला, मी काही करायला तयार आहे, पण आम्हाला जाऊ दे. गौरी म्हणाली, ठीक आहे, तर मग स्मशानातील एक साधना मी आज इथे करणार आहे. गौरी म्हणाली, यासाठी आम्ही काय करू? तोच अतिश म्हणाला, मी इथे बसून अघोरी मंत्राचा जप करणार आहे. तेव्हा तुम्ही मसनवटात जा. तिथे आत्ताच एका लग्न न झालेल्या मुलीचे प्रेत पुरले आहे. ते उकरून घेऊन या. ते घेऊन येताना काही झाले तरी कुठे थांबायचे नाही. ते प्रेत खाली ठेवायचे नाही. हे काम तुम्हालाच करावे लागेल, तरच ही मुले सुखरूप राहतील. दोघांकडे हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. साधूने सांगितल्याप्रमाणे घर पेटविले असते तर त्या मुलांनाही इजा झाली असती. अतिशने सांगितल्याप्रमाणे दोघे मसनवटाकडे गेले. जमिनीवर एका ठिकाणी मातीचा फुगोटा होता. त्यावर फुले वाहिलेली होती. दोघांनी तिथे उकरायला सुरुवात केली. थोडे उकरले असेल की एक हात दिसू लागला. विकासने हाताला धरून ते प्रेत बाहेर ओढले. शरीर ताट झालेल्या त्या प्रेताचे डोळे बंद होते. गौरी भीतीने गारठली होती, पण भावाला वाचवायला ती काही करायला तयार होती. विकासने प्रेत खांद्यावर घेतले. विक्रम वेताळाच्या कथेप्रमाणे प्रेत खांद्यावर घेतलेला विकास दिसत होता. दोघेही अतिशच्या घराकडे जाऊ लागले. इकडे घरात अतिश जोरात मंत्र म्हणत होता. अचानक विकासच्या खांद्यावरील ते प्रेत खूपच थंड पडले. गार वारा सुटला होता. त्या प्रेताने एक झटका मारला. तसा विकास जागेवरच थांबला. काय झाले? काही नाही असे म्हणत तो परत चालू लागला. ते प्रेत थरथरू लागले. या वेळेला गौरीलाही ते स्पष्ट दिसले. ती जोरात किंचाळली आणि विकासने प्रेत खाली फेकले. दोघे त्याच्याकडे पाहू लागले, पण आता ते निश्चित पडले होते. कसलीच हालचाल नव्हती. कदाचित भास झाला असेल. विकास प्रेत उचलायला खाली वाकला आणि प्रेताने अचानक डोळे उघडले.
यावेळी विकासने किंकाळी फोडली. तो मागे सरकला. प्रेत उठून बसले. ते एकसारखे थरथरत अंगाला झटके मारत विकासच्या अगदी जवळ आले. तसे त्याने डोळे गच्च मिटून घेतले. पण साधूने बांधलेल्या धाग्यामुळे ते प्रेत त्याला काहीच न करता पुढे गेले. पण कुठे? गौरी त्याच्याजवळ आली. घाबरू नको, ही घाबरायची वेळ नाही. ती विकासला धीर देऊ लागली. दोघेही प्रेताच्या मागे जाऊ लागले. इकडे अतिशय एकसारखे मंत्र म्हणणे चालू होते. काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या घराकडे प्रेत संत गतीने चालत होते. बघता बघता ते अतिशच्या घराजवळ पोहोचले. खाडकन दरवाजा उघडून ते आत गेले. अतिशने त्याच्याकडे पाहिले. तो थरथर कापू लागला. मागून गौरी आणि विकास आत आले. अरे, सांगितलं होतं ना, रस्त्यात थांबायचं नाही आणि प्रेत खाली ठेवायचं नाही. तो पुढचं काय बोलणार तोच त्या प्रेताने अतिशला उचलले आणि त्याचा गळा दाबला. अतिश हातपाय झाडू लागला. त्याची आई आणि भाऊ भयानक आवाजात किंचाळू लागले. तेवढ्या वेळात गौरीने तिन्ही मुलांना बाहेर काढले. अतिशची हालचाल बंद झाल्यावर प्रेत त्याला एकसारखे खाली आपटू लागले. तो संपल्याची खात्री झाल्यावर पुन्हा संत गतीने चालत घराबाहेर पडले. तीनही मूल सुखरूप होती, पण खूप घाबरलेली होती. मुलांना घेऊन दोघे गावाकडे निघाले. विकास थांबला. अतिश संपला, ती बाई आणि तो मुलगाही संपला पाहिजे. अतिशच्या गाडीतून त्यांनी पेट्रोल बाहेर काढले. घराच्या चारही बाजूने त्यांनी शिंपडले. घराला आग लावली. हळूहळू सगळे घर आगीच्या तडाख्यात सापडले. आतून अमानवी आवाज येत होते. काही वेळात सगळे शांत झाले. मुलांना दोघे घेऊन गावात आले. मंदिरात बसलेल्या साधूला सगळी हकीकत सांगितली. हेच धाडस जर या गावातील लोकांनी दाखवले असते तर त्यांचा केव्हाच अंत झाला असता. साधूला नमस्कार करून सगळे गाडीत जाऊन बसले. गाडी शहराच्या दिशेने धावू लागली. रस्त्यावरून ते प्रेत संत गतीने अंगाला झटके मारत चालले होते. मसनवाट्यातील ज्या खड्ड्यातून त्याला काढले होते ते त्यातच जाऊन आडवे झाले. विकासने गाडीचा वेग वाढवला. गाडी वेगाने शहराच्या दिशेने निघाली.